80 पेक्षा जास्तही एकही गुण घेतला नाही तरी देखील तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे क्वालिफाय होऊ शकता। त्यामुळे फार काही डोंगर डोक्यावर घेऊन बसू नका। भरपूर वेगवेगळे क्लासेस जॉईन केलेत किंवा क्लासेसमध्ये काय तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप मोठी मोठी पुस्तके आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला पुस्तके देखील दाखवू शकतो। परंतु कुठल्याही प्रकारचं आता पुस्तक जरी नाही वाचलं तुम्ही, तरी तुम्ही इथून पुढे कशा प्रकारचं नियोजन ठेवलं तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पात्र होऊ शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी चालते, परंतु तुम्हाला याला शेवटपर्यंत बघायचं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे। आता हा पेपर सोडवणं तुम्हाला कठीण जाणार नाहीये, फक्त टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे की आम्ही एवढे वर्ष झाले सेवा केली आहे, आता आम्हाला अभ्यास होणार नाही, आम्ही कसं काय सोडवायचं हे। मित्रांनो, शिक्षकांनो तुम्ही काळजी करू नका गणितामध्ये, म्हणून गणिताने सुरुवात करू नका, मधातही गणित घेऊ नका, अगोदर सगळे कामं आटपून घ्या। बघा ताईंनो, दादांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, घरात जेव्हा खूप सारी कामं पडलेली असतात आणि आपल्याला एक खूपच महत्वाचं काम करायचंय, त्याला जास्त वेळ जाणार हे तुम्हाला माहिती आहे। मग आपण छोटे छोटे कामं जर पहिले आवरून घेतले आणि मग ज्याला जास्त वेळ लागणार होता मग त्याला चालू द्यायचं आहे की नाही। तर अगोदर सोपे सगळे प्रश्न सोडून घ्यायचे, म्हणजे पहिले मराठी घ्या, त्यानंतर इंग्रजी हा नसेल वाटत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 आता येणाऱ्या 28 जूनला होणार आहे आणि अगदी काही दिवस शिल्लक राहिले असले तरी मी तुम्हाला पहिल्याच मिनिटामध्ये तुम्हाला स्पष्टपणे क्लिअर करतो की जरी तुमचा अभ्यास झालेला नसेल तरी देखील ही महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही अगदी सहजपणे पात्र होऊ शकता। आणि त्याच्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे, पेपर कसा सोडवायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हे तर तुम्हाला माहित असेल, बराच अभ्यास केला असेल, पण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत तर तुमचा पेपर अगदी सहजपणे तुम्ही क्वालिफाय करू शकता। कारण काय की शिक्षक पात्रता परीक्षा ही काही स्पर्धा परीक्षा नाहीये, तुम्हाला ही महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या निर्णयानुसार अनिवार्य झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने देखील 2028च्या अगोदरच तुम्हाला ही पूर्ण करण्याची संधी देखील दिली आहे, म्हणजे डेडलाईन दिलेली आहे, तरी देखील तुम्ही अगदी या परीक्षेला घाबरून जाऊ नका। कारण अगदी सहजपणे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा कशा प्रकारे क्वालिफाय होऊ शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो, सांगणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाते। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही 1ली ते 5वी साठी तुम्हाला पेपर 1 क्वालिफाय करायचं असते आणि 6वी ते 8वी साठी तुम्हाला पेपर 2 क्वालिफाय करायचा आहे। मग आता हे सगळं असताना तुम्हाला भाषा 1 म्हणून मराठी निवडू शकता किंवा हिंदी निवडू शकता। भाषा 1 जे विद्यार्थी मित्र मराठी माध्यमाचे आहेत त्यांनी मराठीच निवडून घ्या आणि भाषा 2 तुम्ही या ठिकाणी कोणी हिंदी निवडायला सल्ला देते, परंतु मित्रांनो इंग्लिश ग्रामर देखील तुम्ही निवडू शकता। म्हणजे तुम्हाला 30 गुणांसाठी मराठी असेल, 30 गुणांसाठी इंग्रजी असेल। चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉजी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कारण एक शिक्षक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांची मानसिकता आणि अध्यापनशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असं याचं स्वरूप आहे। म्हणजे शिकवताना शिक्षकाला याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणून पेपर 1ला पण हा 30 गुणांसाठी पेपर ठेवलेला आहे आणि पेपर 2 मध्ये देखील CDP हा घटक तुम्हाला 30 गुणांसाठी आहे। भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजे लँग्वेज 1 लँग्वेज 2 इथे देखील कॉमन आहे 30 गुणांसाठी। जर तुम्ही बघितलं तर हा 90 गुणांचा जो पोर्शन आहे हा दोनही पेपरमध्ये सारखाच आहे। त्यामुळे तुम्हाला दोन्ही पेपर पात्र होण्यासाठी परीक्षेमध्ये आता कॅटेगरीनुसार तुम्हाला 55% गुण घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 82 मार्क्सच घ्यायचे आहेत। आणि ज्यांना 60% घ्यायचे आहेत हे कॅटेगरीचे उमेदवार आहेत, 55% 82 मार्क घ्यायचे आहेत आणि ओपनच्या उमेदवारांना फक्त 90 गुण घ्यायचे आहेत। 90 पेक्षा जास्त एकही गुण घेतला नाही तरी चालेल, किंवा या तुम्हाला कॅटेगरीमधून पात्र व्हायचं असेल तर 82 पेक्षा जास्तही एकही गुण घेतला नाही तरी देखील तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे क्वालिफाय होऊ शकता। त्यामुळे फार काही डोंगर डोक्यावर घेऊन बसू नका। भरपूर वेगवेगळे क्लासेस जॉईन केलेत किंवा क्लासेसमध्ये काय तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप मोठी मोठी पुस्तके आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला पुस्तके देखील दाखवू शकतो। परंतु कुठल्याही प्रकारचं आता पुस्तक जरी नाही वाचलं तुम्ही, तरी तुम्ही इथून पुढे कशा प्रकारचं नियोजन ठेवलं तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अगदी सहजपणे पात्र होऊ शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी चालते, परंतु तुम्हाला याला शेवटपर्यंत बघायचं आहे,
त्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो मित्रांनो. आता पेपर देण्याच्या अगोदर तुम्हाला आता किती दिवस राहिले, मोजके दिवस राहिलेले आहेत. ओके, 28 जूनला पेपर होणार आहे आणि आता जास्तीत जास्त फॉर एक्झाम्पल 20-25 दिवस राहिलेले आहेत. या 20-25 दिवसात तुम्ही सगळा अभ्यास केला पाहिजे का? तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही शिक्षक होण्यासाठी डीएड बीएड झालेले आहात किंवा कार्यरत शिक्षक म्हणून तुम्ही अनेक वर्ष सेवा देखील केलेली आहे. तुम्ही शिक्षिका म्हणून देखील सेवा केली आहे, शिक्षक म्हणून देखील सेवा केली आहे. तुम्हाला कळत नकळतपणे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. हो, फक्त काय आहे की काही टेक्निकल गोष्टी आहेत. समजा आता त्या पेपरमध्ये तुम्हाला, हा इकडे बघा पेपर आहे, क्वेश्चन पेपर आहे आपल्या समोर. तुम्हाला मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास असे 5 विषय या पेपर 1 ला येणार आहे. मग आता हा पेपर सोडवणं तुम्हाला कठीण जाणार नाहीये. फक्त टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे की आम्ही एवढे वर्ष झाले सेवा केली आहे, आता आम्हाला अभ्यास होणार नाही, आम्ही कसं काय सोडवायचं हे. मित्रांनो, शिक्षकांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हे ना मराठी बघा, या ठिकाणी तुम्हाला जी मराठी आहे ना त्यामध्ये पॅसेज आहे आणि कविता आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 आणि 4 8 गुण तिथे तर नक्कीच मिळणार आहेत. आणि काही सोपे आहेत, जसं की लिंग आहे, लिंग, वचन, त्याच्यानंतर विभक्ती, प्रत्यय, त्यानंतर संधी, ह्या सोप्या गोष्टी, शब्दांच्या जाती, याच्यावर देखील बरेचसे प्रश्न आहेत. आणि काही लेखकांची नावं, तसेच त्यांची टोपण नावं, कोणती पुस्तकं कोणी लिहिली, अशा प्रकारचे काही सोपे प्रश्न येतात. तुम्हाला पहा, 30 पैकी 30 गुण घ्यायची गरजच नाहीये. हा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी सारख्या सोप्या विषयामध्ये तुम्ही 30 पैकी 20 ते 25 गुण जरी घेतले ना तरी चांगली गोष्ट आहे. पण टार्गेट मराठी सोपं आहे ना, म्हणून जास्त गुण इथं घ्यायचे. ओके, जास्त गुण इथं घ्या. इंग्रजीमध्ये तुम्हाला 30 पैकी जास्तीत जास्त 20 जरी प्रश्नांचे उत्तर आले तरी भरपूर आहे मित्रांनो. आता बालमानसशास्त्र जे आहे ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून कशा प्रकारची मानसिकता ठेवली पाहिजे, अध्यापन करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ह्या गोष्टीला जर अनुसरून प्रश्नांचं स्वरूप तुम्ही जर पाहिलं ना तर अगदी सहजपणे काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनाने तरी देऊ शकता. आता नाही तरी म्हटलं तरी आपण 10 मार्क्स तरी या सीडीपी मध्ये पाडू शकतो. अभ्यास केला, थोडाफार डिटेल काही गोष्टींचा सराव केला, प्रिव्हियस इयर पेपर्स पाहिले, तर याला 15 ते 20 मार्क्स पर्यंत तुम्ही देखील देऊ शकता. पण आपण कमीत कमी किती पकडूया, 10 गुण पकडूया. आता पुढचा प्रश्न आहे गणित. तर गणिताच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर सोडवत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर सोप्याकडून कठीणाकडे जायचंय. कुठून जायचंय, सोप्याकडून कठीणाकडे जायचंय मित्रांनो. सर्वात अगोदर सोपा विषय घ्या, मराठी घ्या. आणि पहा, याच्यामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट काय माहिती का, की याला कुठल्याच प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे का, अजिबात नाही. म्हणून बिनधास्त वाचायचा प्रश्न, बिनधास्त उत्तर द्यायचं. 150 प्रश्न आहेत, 150 प्रश्नाला 150 मिनिट आहेत, एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. पण आता इथे आपल्याला टाइम मॅनेजमेंट हे काय आहे, महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट ज्याला जमलं त्याला पेपर पात्र झालाय. कारण काय, की तुम्ही इथे टाइम वाचवा. तुमच्या मराठीला तुम्हाला 30 मिनिटाला 30 प्रश्नाला 30 मिनिटं देण्याची गरज नाहीये. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात तुमचे हे 30 प्रश्न सहज होऊन जाऊ शकतात. इंग्रजीला तुम्ही जास्तीत जास्त 20 मिनिटात प्रयत्न आणि प्रॅक्टिसने करू शकता. पहा, इथे तुम्ही वेळ वाचवलेला आहे. आता बालमानसशास्त्राचे प्रश्न वाचून सोडवण्यासारखे, त्याला वेळ द्यायची गरज नाहीये. वेळ तुमचा जातो गणितामध्ये. म्हणून गणिताने सुरुवात करू नका, मधातही गणित घेऊ नका. अगोदर सगळे कामं आटपून घ्या. बघा ताईंनो, दादांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, घरात जेव्हा खूप सारी कामं पडलेली असतात आणि आपल्याला एक खूपच महत्वाचं काम करायचंय, त्याला जास्त वेळ जाणार हे तुम्हाला माहिती आहे. मग आपण छोटे कामं जर पहिले आवरून घेतली आणि मग ज्याला जास्त वेळ लागणार होता मग त्याला चालू द्यायचं, आहे की नाही. तर अगोदर सोपे सगळे प्रश्न सोडून घ्यायचे. म्हणजे पहिले मराठी घ्या, त्यानंतर इंग्रजी हा नसल वाटत तर इकडे या बालमानसशास्त्राचे जे प्रश्न येतात ते अगदी सोडवत चला. ज्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं, समजा 15व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, क्वेश्चनला सर्कल करून घ्या, पुढे जा. 16चं नाही आलं, सर्कल करा, पुढे जा. 17चं आलं, त्याचं जे ऑप्शन आहे ABCD त्याला डार्क करून घ्या आणि समोर चालले जा. हे असं करणं गरजेचं आहे. तिथे टाइम वाचवायचा आहे. आणि शेवटी मग पाहायचं, जे क्वेश्चनला तुम्ही सर्कल केलेलं आहे त्याला मग तुम्ही शेवटी येऊन भेट द्यायची आणि मग विचार करायचा आणि त्याच्यावर उत्तर काढायचे.
आता सगळ्यात शेवटी तुम्हाला गणिताला पहा किती वेळ द्यायचा आहे. कमीत कमी 1 तास गणिताला दिला पाहिजे तुम्ही. ते 30 कमीत कमी 1 तास किंवा 40 ते 50 मिनिटापर्यंत तुम्ही गणिताला वेळ वाचवायचा आहे. तर मग तो वेळ तुम्ही कुठे वाचवणार? इथे 15 मिनिट, इथे 20 मिनिटं, किती झाले? 20 आणि 10 30 आणि 5 35 मिनिटं झाले इथे, बरोबर आहे. आता 150 प्रश्नापैकी 35 मिनिटं 150 मिनिटापैकी आता परिसर अभ्यास तुम्हाला 30 मार्कसाठी आहे. मग परिसर अभ्यासचे प्रश्न तुम्ही 20 मिनिटात सोडवून घ्या. सीडीपी आहे तुम्हाला, त्याला जास्तीत जास्त तुम्ही 20 मिनिटं जरी दिली तर पहा आता एकदा आपण कॅल्क्युलेशन करू. 20 आणि 20 40 आणि 20 60 आणि हे 20 हे झाले 80 90 100 110 मिनिटं झाले. आता आपले किती होते? 150 मिनिटं, म्हणजे आपल्याजवळ 40 मिनिटे वाचलेली आहेत. ते 40 मिनिटं तुम्ही गणितासाठी शेवटी देऊ शकता. अजून वेळ वाचू शकतो मित्रांनो. परिसर अभ्यासाचे प्रश्न हे काय सोडवण्याचे प्रश्न नाही. प्रश्न वाचला की लगेच उत्तर तुम्हाला येते. मग वाचल्याबरोबर 4 पर्यायापैकी तुम्ही इथे वेळ कमी करा आणि तुम्ही इथे पण वेळ कमी करा. इंग्रजीला आणि गणिताला तुम्हाला जास्त वेळ लागला तर चालतो. म्हणजे पहा, टाइम मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन द एक्झामिनेशन. लक्षात घ्या, तुम्हाला इथे वेळ वाचवावाच लागेल. तुम्हाला गणितासाठी कमीत कमी 50 ते 60 मिनिटं काढून घ्यायचे आहेत, तेव्हा तुम्हाला पेपर पात्र होऊ शकता. आता मार्काचा विचार करू आपण. मराठीमध्ये तुम्ही 25 मार्क घेतले, इंग्लिशमध्ये तुम्ही 20 गुण घेतले, इथे सीडीपी मध्ये 10 गुण घेतले, परिसर अभ्यास मध्ये तुम्हाला 30 पैकी 15 गुण घेतले आणि गणिताला वेळ देऊन तुम्ही पहा सोपे प्रश्न असतात मित्रांनो. अगदी बेसिक ऑपरेशन आहेत. 1ली ते 5वीच्या शिक्षकासाठी जो स्तर आहे त्या स्तराला अनुसरून 10वी पर्यंतचं गणित जास्तीत जास्त तयारी करा तुम्ही. तुम्हाला या गणितात कमीत कमी मार्क मी सांगतो पहा, जास्तीत जास्त स्ट्रॉंग विषय तुमचा हा प्लस पॉइंट आहे बरं का. याला तुम्ही 20 गुण देखील येऊ शकता, 25 किंवा 30 पैकी 30 पण घेऊ शकता, कारण गणितात तुम्हाला तयारी तशी करावी लागेल. बरं ठीक आहे, आपण 20च गुण पकडू. ठीक आहे. आता पहा बरं तुम्ही परीक्षा पात्र होऊन राहिले की नाही. कमी कमी मार्क घेतले. इथे मराठीचे 25 पेक्षा 20च घेतो. चला अजून, म्हणजे तुम्हाला भीती दूर होऊन जाईल. पहा आता 20 आणि 20 40 20 60 70 80 आणि 5 85 आले की नाही. तुम्ही कॅटेगरी मधून पास झाले की नाही. पण इथे मराठीमध्ये 20च का? मराठीमध्ये तुम्ही 25च्या वर 100% जाऊ शकता. होय मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मिनिमम टार्गेट मराठीला स्ट्रॉंग ठेवा, गणिताला शेवटी ठेवा. गणितात पण आपण 20च पकडले होते, सीडीपी मध्ये खूप कमी पकडले मी, तिथे पण मार्क वाढतात बरं का. मग आता हे असं करून तुम्ही 90च्या वर सहज मध्ये जाऊ शकता या ठिकाणी. हा झाला पेपर 1चं प्लॅनिंग. पेपर 2चं प्लॅनिंग पहा. पेपर 2 मध्ये तुम्ही काय करा, या सेम असंच प्लॅनिंग ठेवा. फक्त काय, या 90 मिनिटाला तुम्ही 90 प्रश्नाला तुम्ही इथे जेवढा टाइम आपण दिला होता 20 20 40 आणि 40 या ठिकाणी दिला होता आपण टाइम. 20 20 40 आणि 10 50 55 मिनिटं, 55 ते 60 मिनिटं, म्हणजे 1 तासामध्ये जवळपास तुम्ही जर हे प्रश्न सोडवून टाकले तर तुमच्याकडे 1.5 तास राहतो. त्या 1.5 तासामध्ये तुम्हाला गणित आणि विज्ञानचे प्रश्न आणि सीडीपीचे प्रश्न अगदी सहजपणे तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त पेपर PYQ आता काय करायचं हे सांगतो. बघा, आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. इथून पुढे आता खूप जास्त महत्वाचे पॉइंट्स मी सांगत आहे. पुन्हा तुम्हाला काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे. आता इथून पुढे काय करायचंय, की काय करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. पहा, सोप्या पडून कठीणाकडे चला. मराठी घ्या, त्याच्यानंतर हे विषय मी जसे सांगितले तुम्हाला, मराठी नंतर परिसर अभ्यास घ्या, सीडीपी घ्या, त्यानंतर इंग्रजी गणित घ्या. ओके, असंच सिक्वेन्स ठेवा. इकडे तुमची पहिली भाषा, दुसरी भाषा घ्या. त्यानंतर जर तुमचं सीडीपी पहिलेच घेऊन टाका. गणित विज्ञान असेल तर त्याला 60 प्रश्न असणार आहेत, किंवा सामाजिक शास्त्र असेल तर 60 प्रश्न असणार आहेत. मग तुम्ही गणित विज्ञान मधले विज्ञानाचे प्रश्न अगोदर घ्या, गणिताचे प्रश्न शेवटी सोडवा. सामाजिक शास्त्र कंटिन्यू चालू ठेवू शकता, तिथे तुम्हाला जास्त वेळ दिला म्हणजे जेवढा उरलेला वेळ आहे तेवढ्या वेळा तुम्ही सहजपणे सामाजिक शास्त्राचे प्रश्न सोडवू शकता. बिनधास्त गोल करा, है ना. प्रत्येक बॉलवर 6 मारलाच पाहिजे असं नाहीये. तुम्हाला एका बॉलवर 1 रन जरी काढता आला तरी भरपूर झालं. म्हणजे एका प्रश्नावर 1 मार्क जरी घेता, 1च मार्क मिळणार आहे ना एका प्रश्नाचा. प्रत्येक प्रश्नाचा मार्क मिळाला नाही तरी चालते. तुम्हाला 150 पैकी 150 मार्क घ्यायचेच नाही.
फार फार तर 100 मार्क घ्यायचे. आपलं टार्गेट किती आहे? 100चं ठेवायचं. सेंचुरी मारायचीच आहे आपल्याला यावेळेस. आणि ही सेंचुरी तुम्ही मारणारे शतकवीर ठरले नाही तर मग म्हणायचं मित्रांनो. आपल्या चॅनलवर 1,00,000 पेक्षा जास्त व्ह्यूज झालेला व्हिडिओ आहे, तो माझा आहे आणि मी तुम्हाला गाईड केलेला आहे मित्रांनो. आणि अनेक अभियोग्यताधारक झालेले आहेत त्याच्यातून, ते शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले आहेत. त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलंय, थँक्यू पण म्हटलेले. तुम्ही देखील मला तसाच मेसेज द्याल मित्रांनो. आता काय नाही करायचं याच्यावर फोकस करूया. व्हिडिओ थोडा मोठाच होणार होता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता काय नाही करायचं लक्षात घ्या. पॅनिक व्हायचं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अभ्यास झाला नाही तरी आता घोर नाही, घेऊच नका टेन्शन, बिंदास. जे जे होईल ते तुम्हाला काय करायचं, फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड न सोडवायचंय. ठीक आहे. आता करायचा नाही अभ्यास असं नाही म्हणत मी, तुम्हाला रिव्हिजन चालू ठेवू शकता. खूप मोठे पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. सगळ्यात पहिले एक काम करा, प्रिव्हियस इयर पेपर्स काढा, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका काढा. माझ्याकडे आहेत, तुमच्याकडे पण असायला पाहिजेत. नसतील तर हे बघा, ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून तुम्ही तयारी करा. आणि हे जर नसतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देतो. तिथे तुम्हाला 2013 पासूनचे 2025 पर्यंत सगळ्या माध्यमाचे पेपर, सगळ्या आन्सर कीज त्याच्या समोर तुम्हाला भेटणार आहेत. आणि ते एक एक पेपर सोडवायचा, टाइमपास नाही करायचा. पेपरातले प्रश्न पहा, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते पहा, कशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं. आता माझ्या समोर एक पेपर आहे, त्या पेपरमध्ये प्रश्न काय आहेत. मराठीचं सांगू का तुम्हाला पहिले कोणते प्रश्न आहेत, कसे आहेत ना. त्यांनी दिलेले आहे, वचनानुसार विसंगत नाम कोणते? वचन, मडके, पंचके, पुस्तके, फटाके. कोणतं आहे विसंगत? अनेक वचनातच आहेत, बाकीचे एकच आहे, सगळं एक वचनातलं आहे की नाही. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मराठीचा प्रश्न आहे. वा वा, किती छान लेखक आणि त्यांची लिहिलेली पुस्तकं आहे की नाही. त्यानंतर वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना विचारला जातो? तीर्थस्वरूप, तीर्थरूप, चिरंजीव की गुरुवर्य? सोपे प्रश्न आहेत ना, मग काही काळजी करू नका. पुढे एक कविता दिलेली आहे, त्या कवितेवर 4-5 प्रश्न दिलेले आहेत आहे की नाही. मग अलंकार आहेत, संधी आहेत, सोपं आहे. मराठीचा एक उतारा दिलेला आहे, त्याच्यावर देखील 4-5 प्रश्न आहेत आणि ते देखील सोपे आहेत. पहा, एक अशी म्हण दिलेली आहे, ती म्हण पझल टाईप दिलेली आहे. म्हणजे मागे पुढे प्रश्न आहेत व शब्द आहेत. ते पहा, रा, ची, घ, ये, ते, ई, ती, रा, प, याच्यावरून एक म्हण ओळखायची आहे आणि त्याचा अर्थ 4 पर्यायात दिलेला आहे. तो अर्थ तुम्हाला टिक मार्क करायचा आहे की नाही. सोपं. मराठी सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला तिथेच घ्यायचे आहेत आणि बाकीच्या याच्यातून थोडे थोडे जसे मी सांगितले तसे घ्यायचे. प्रिव्हियस इयर पेपर्सचं अनालिसिस करा, बाकी अभ्यास नाही केला चालते. आतापर्यंत किती प्रकारचे प्रश्न आले, कशा प्रकारचे प्रश्न आले, कोणत्या घटकावर किती प्रश्न आले, हे प्रिव्हियस इयर पेपर्सनं तुम्हाला समजणार आहे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या सोडवा, टाइम लावून सोडवा. प्रश्नपत्रिकेचा जेवढा जास्त सराव होईल तेवढे जास्त प्रश्न तुमच्या लक्षात येतील की असे प्रश्न येतात. आणि त्या प्रश्न वाचत असताना तुम्ही त्या घटकाची तयारी करू शकता. त्याच्यासाठी पुस्तकं आहेत, तुम्हाला लागले तर पहा, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. सायन्ससाठी तुम्हाला सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. इथे भरपूर बुक्स आहेत. जर तुम्हाला तयारीच करायची आहे तर फास्ट ट्रॅक आहे, हे जे आहे सतीश वसे सर यांचं आहे, खूपच छान पुस्तक आहे. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे सचिन भस्के सर यांचं, सायन्स आहे, सगळं विज्ञान दिलेलं आहे. याच्यात तुम्ही 60 मार्क, त्याचे 30 मार्क विज्ञानाचे याच्यातून करू शकता. बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरण आहे, त्यांचंच मराठी व्याकरण आहे. त्यानंतर अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र, फडके प्रकाशन यांचं पुस्तक आहे. पहा, हे ठीक आहे, फडके पब्लिकेशनचं बुक आहे. हे जर तुम्ही एकदा नजरे घालून घातला, आता इतके पुस्तकं नाही वाचले तरी चालतात, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळे पुस्तकं नाही वाचणं झाले तरी काय घोर नाहीये, टेन्शन घेऊ नका. फक्त काय की प्रिव्हियस इयर पेपर मधून प्रश्न कोणते आलेले आहेत. मानसशास्त्राचा पेपर तुम्हाला अवघड दिसणार आहे, लक्षात घ्या, पण अजूनही वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये. प्रश्न पहा त्याच्यात आहे ना. मी तुम्हाला इथे मानसशास्त्रात सगळ्यात कमी मार्क घेऊन तरी देखील टार्गेट कसं कम्प्लीट करता येईल हे दोन्ही गोष्टी सिद्ध करून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त परीक्षा पास करण्याशी घेणं देणं आहे आणि पास केल्याच्या नंतर मग तुम्हाला शिक्षक होण्यासाठी टेटची तयारी करायची असते.
तिथे मात्र तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ही परीक्षा क्वालिफाईंग एक्झाम आहे, अगदी सहजपणे तुम्ही सहज पास होऊ शकता मित्रांनो, विश्वास ठेवा. आणि आणखीनही भरपूर गोष्टी आहेत मला तुम्हाला सांगायच्या आहेत, परंतु त्या या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ वाढत आहे, त्यामुळे मी बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनी काळजीपूर्वक बघा. तुमची शिक्षक पात्रता परीक्षा यावर्षी 101% क्वालिफाय होणारच आहे. तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होणारच आहे असा पूर्ण आत्मविश्वास ठेवा, फुल कॉन्फिडन्स ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, मी काही भरकटल्यासारखं बोलत नाहीये. पहा, जर तुम्ही निगेटिव्ह विचार करसाल तर तुमच्यासोबत निगेटिव्हच होणार आहे. इफ यू विल थिंक निगेटिव्ह आउटपुट यू विल गेट. इफ यू विल थिंक पॉझिटिव्ह आउटपुट यू विल डेफिनेटली गेट. त्यामुळे म्हणा, मी यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणारच होय, आणि कमेंटमध्ये ते लिहा, येस आय विल डेफिनेटली क्वालिफाय दिस एक्झामिनेशन धिस टाइम. मी यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणार होय युनिव्हर्सला सांगा, आणि तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. यासाठी मला तुम्हाला मनापासून शुभेच्छा द्यायच्या.